वर्षांपूर्वी एका जंगलात एक कोल्हा राहत असे. तो आपल्या कुटुंबासाठी जेवण शोधत होता. जंगलात त्याला एक आवाज ऐकू आला. शोधताना त्याला झाडाझुडपामध्ये एक लहान मुलगा सापडला. हा तर माणसाचा मुलगा आहे, कोल्हा आश्चर्याने म्हणाला. तो त्या मुलाला घरी घेऊन गेला त्याचे रक्षण करण्यासाठी. जंगलातील वाघ शेरखान हे पाहून नाराज झाला, कारण ते मूल त्याने माणसांपासून चोरून आणले होते. कोल्ह्याच्या कुटुंबाला हा गोड मुलगा खूप आवडला. आजपासून आपण याला मोगली म्हणायचं, आई म्हणाली. त्या दिवसापासून मोगली आपल्या कोल्हे भावांसोबत राहू लागला. आई त्याची खूप काळजी घेत असे, जणू काही तो तिचाच मुलगा होता. लवकरच त्याची सर्व प्राण्यांसोबत मैत्री झाली. तो त्यांच्यासोबत खेळू लागला. आता त्याला जंगलाचा कोपरा कोपरा माहित झाला होता. दरम्यान शेरखान मोगलीवरून दुरून लक्ष ठेवून होता आणि त्याला पकडण्याच्या संधीची वाट पाहत होता. एक दिवस कोल्हा अकेला अस्वल, बबलू आणि बिबळ्या वगैरे मोगली बद्दल बोलत होते. मनुष्याची मुलं हुशार असतात, आपण त्याला जंगलचा मुलगा बनवूया ना. बल्लू आणि बगीरा, तुम्ही दोघे याचं रक्षण कराल आणि याला जंगलाचे सगळे नियम रीती शिकवाल. अनेक वर्ष झाली. बल्लू आत्मीयतेने शिकवत होता. त्याने त्याला फळे शोधणे आणि मध काढायला शिकवलं. मोगली बल्लूचे सारे काही ऐकून घेत असे. रोज तो उंच उंच झाडांवर चढून जेवत असे. बल्लूने त्याला जंगलातील आवाज ओळखणे शिकवले. त्याला मोगलीचं कौतुक होतं. किती जोरात धावत असे मोगली आणि किती चांगला पोहत असे. बगीराने त्याला शिकवलं की माणसांचे सापळे कसे ओळखावेत आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवावं. एक दिवस एक लहान कोल्हा एका सापळ्यात अडकला. शेरखानाला त्याची शिकार करून त्याला खायचं होतं, पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मोगलीने त्याला वाचवलं. शेरखानला हे अपयश आवडलं नाही. बल्लूने मोगलीला धोक्याच्या वेळी काढायचा आवाजही शिकवला. मोगली हे सुद्धा लगेच शिकला. जंगलातील कोणताही प्राणी मोगलीला त्रास देत नसे. त्याला हे माहित होतं की हे मोगलीला एकटे पकडू शकत नव्हते. शेरखान जंगलाचा सगळ्यात हिंस्त्र प्राणी माकडांकडे गेला आणि त्यांना मोगलीबद्दल सांगितलं. मोगलीला जे जे काही येतं ते त्याने जर आपल्याला शिकवलं तर आपण जंगलातील सर्वात हुशार प्राणी म्हणून ओळखले जाऊ. एक दिवस मोगली जेव्हा स्वतःसाठी छप्पर बनवत होता तेव्हा माकडे त्याला हळूच दुरून पाहत होते. ते त्याला पळवण्याची संधी शोधत होते. संध्याकाळ होताच ते मोगलीला उचलून दाट जंगलात त्यांच्या अड्ड्यावर घेऊन गेले. आता तो माकडांमध्ये होता. जेव्हा मोगलीला समजलं की त्याचं अपहरण करण्यात आलं आहे तेव्हा तो विचार करू लागला. त्याला काहीही करून बगीरा आणि बल्लूला हे कळवावंच लागेल. अचानक त्याला आकाशात उडत असलेलं चील गिधाड दिसलं. त्याला धोक्याचा आवाज आठवला. आपलं रक्त एकच रंग, लाल लाल लाल. हे ऐकताच चील समजला की मोगली आपलाच कोणीतरी आहे आणि आता त्याला धोका आहे. माझं नाव मोगली आहे. बल्लू आणि बगीराला सांगशील का मी इथे अडकलोय? नक्कीच का नाही, चील म्हणाला आणि त्याने भरारी घेतली बातमी पोहोचवण्यासाठी. माकडे त्याला त्यांच्या गुहेत घेऊन गेले. माकडांच्या नगरात
हा दाट जंगलातील एक किल्ला होता. माणसांनी काही वर्षांपूर्वी तो बनवला होता. मोगलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. बगीरा आणि बल्लूने सापाची म्हणजे काची मदत मागितली. ते तिघे माकडांच्या नगरात एका मूर्तीच्या मागे लपून बसले. त्यांना अनेक माकडे मोगलीच्या आजूबाजूला दिसत होती. ते मोगलीला सोडवण्याची संधी शोधत होते आणि संधी मिळताच का म्हणाला, आता चला, चांगली संधी आहे. बगीरा आधी गेला, हळूच माकडांना घाबरवायला. तो त्याच्या पंजांनी माकडांवर वार करू लागला. सगळी माकडे घाबरून पळाली. अचानक बगीराला माकडांनी घेराव घातला. माकडांनी मोगलीला पकडून एका खोलीत बंद करून ठेवलं. मोगलीला बगीराच्या लढण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याला हे माहित होतं की खिंडाराच्या खाली पाण्याचे कुंड आहे आणि त्याला हे सुद्धा माहित होतं की माकडे पाण्याला घाबरतात. बगीरा, लवकर पाण्यात उडी मार. बगीराने धावत जाऊन पाण्यात उडी मारली. आता बल्लूलाही माकडांनी घेराव घातला. बल्लू त्याच्या बचावासाठी त्यांच्या पंजांनी लढत होता. तो चांगला लढत होता, पण माकडे खूप जास्त होती आणि बल्लू एकटा पडला. तिकडे बगीराचा पाण्यात नाईलाज झाला होता. तो इच्छा असूनही मित्राची मदत करू शकत नव्हता. बल्लू माकडांचा सामना करत होता. इतक्यात तेथे का आला. काने आपल्या शेपटीने माकडांना थोबाडीत मारली आणि सगळी माकडे पळाली. माकडे काला नेहमी घाबरत असे. त्याच्या समोर त्यांचा टिकाव लागत नसे. जेव्हा ते तेथून घनदाट जंगलात दूर निघून गेले तेव्हा बल्लूची सुटका झाली. मग काने फुत्कार केला आणि सगळी माकडे सुन्न झाली. त्यांचा आवाज बंद झाला आणि एकदम शांतता पसरली. संधीचा फायदा घेत बगीरा पाण्यातून बाहेर आला. मोगली त्या खोलीतून ओरडला, मी इथे आहे, या खोलीत. काने आपल्या शेपटीने एक फटका मारला आणि भिंत पाडली आणि मोगली उडी मारून बाहेर आला. बल्लूने त्याला मिठी मारली. तू ठीक आहेस ना? ठीक आहे, पण खूप भूक लागलीये. तुम्ही सगळ्यांनी स्वतःची पर्वा न करता मला वाचवलं, त्यासाठी तुमचे आभार. मोगली काला पाहून खूप खुश झाला. तू नसतास तर काय झालं असतं. धन्यवाद. मोगली, बल्लू, बगीरा काला बाय करून घराकडे निघाले. आता शेरखानाला ही गोष्ट समजली होती की ज्यांचे नाते एवढे मजबूत असेल त्यांना तो त्रास देऊ शकत नाही. तो त्याच्या घरी परतला आणि पुन्हा आला नाही. अनेक वर्ष झाली. आता मोगली तरुण झाला होता. एक दिवस तो माणसांच्या गावाजवळ गेला. त्याने एक बाई पाहिली जिने त्याला ओळखले. हा तो मुलगा होता ज्याला काही वर्षांपूर्वी एका वाघाने त्यांच्यापासून हिरावून नेलं होतं. त्याने तो मुलगा मोगलीला दिला. मोगलीला आश्चर्य वाटलं, कारण हा मुलगा लहानपणचा मोगलीच वाटत होता. तेव्हा त्याला समजलं की तो मुलगा त्याचा भाऊ आणि ती बाई त्याची आई आहे. बल्लू, बगीरा आणि का त्यांना पाहत होते. आता तू आपल्या परिवारासोबत राहू शकतोस. जेव्हा आमची गरज भासेल तेव्हा आम्हाला फक्त हाक मार. तू आमचा भाऊ आहेस, आम्हाला कधी विसरू नकोस. गुड बाय मोगली. त्यांच्या मित्रांनी त्याचा निरोप घेतला आणि मोगली त्यांच्या कुटुंबासोबत मजेत राहिला. पण तो त्याच्या जंगलातील कुटुंबाला कधीच विसरला नाही.
ज्यांच्यासोबत त्याचे प्रेमाचे नाते होते. एके काळची गोष्ट आहे. खूप दूरवर दोन पक्के मित्र होते, जे आजूबाजूच्या शहरात राहत होते. त्यांचे नाव होते के आणि ग्रेडा. के आणि ग्रेडाने आपल्या अंगणात त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून गुलाबाचे झाड लावले होते. हे गुलाबही त्यांच्या सोबतच मोठे होतील. थंडीचे दिवस होते आणि सगळीकडे बर्फच बर्फ पडत होता. आणि त्याच सोबत आता वेळ आली होती ग्रेडाच्या आजीकडून मजेदार गोष्टी ऐकण्याची. ही थंडी आणि हा बर्फ येतो तरी कुठून? खूप दूरवरून, आजीने उत्तर दिलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक देश होता, बर्फच बर्फ सगळीकडे. त्यांची राणी तिच्या बर्फाच्या महालात एकटीच राहत होती, जो तिने स्वतःच बनवला होता. ही स्नो क्वीन खूप सुंदर होती आणि स्वच्छही, अगदी बर्फासारखी. पण स्नो क्वीन मनाने दुष्ट होती आणि तिने त्या बर्फाच्या महालात अनेक गुपितं लपवून ठेवली होती. तिचा बर्फाचा आरसा देखील एक जादूचा आरसा होता. यामध्ये ती जगात कुठे काय चालले आहे सगळं पाहू शकत होती. तेव्हाच ग्रेडाला असं वाटलं की स्नो क्वीन खिडकीमधून त्यांना पाहते. के आजी, ती पहा, स्नो क्वीन खिडकीमध्ये. अगं, एखादं थंडीमुळे कुडकुडणारं मांजर असेल. आजी, ती स्नो क्वीन इथे येऊ शकते का? येऊ दे, मी तिला पटकन चिमणीमध्ये टाकून देईन. वितळून पाणी होऊन जाईल त्या वॉटर क्वीनचं. आपल्या बर्फाच्या आरशात स्नो क्वीनने पाहिलं की के काय बोलत होता. तर तू मला चिमणीमध्ये टाकणार आणि वॉटर क्वीन बनवणार काय? माझ्या बर्फाच्या कणांनो, जा आणि माझ्या शक्तीने या मुलाला शोधा. त्याचे हृदय आणि डोळे मला हवेत. त्याच्या नजरेत वाईटपणा भरा आणि त्याच्या हृदयातून प्रेम हद्दपार करा. हळूहळू एक बर्फाचं वादळ ग्रेडाच्या घराजवळ जोर धरू लागलं. बर्फाचे कण त्याच्याकडे सरकत होते. बाहेर काय होतंय हे पाहायला केने खिडकी उघडली. तेव्हाच ग्रेडा ओरडली, के. पण उशीर झाला होता. हा, माझे डोळे, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. आई ग, इकडे सुद्धा लागलं. आणि तेव्हाच बर्फाच्या कणांनी स्नो क्वीनचं काम करून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यांना आणि हृदयाला जखम झाली होती आणि के बदलला होता. ग्रेडाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो तिच्यावरच खेकसला. काही नाही झालं, मी बरा आहे, मला त्रास देऊ नकोस. केने ग्रेडाशी उद्धटपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेडाला काही कळत नव्हतं की तो असा का वागू लागलाय. के सकाळी सुद्धा उद्धटपणेच वागला जेव्हा तो त्याचे स्लेट काढत होता. ग्रेडाने विचारलं की कुठे जातोयस. तो तिच्यावर पुन्हा भडकला आणि आपल्या स्लेटवर बसून निघून गेला. ग्रेडा त्याच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. अचानक त्याच्या समोर स्नो क्वीन आली आणि के तिच्या मागे जाऊ लागला. ग्रेडा काहीच करू शकली नाही कारण ते अदृश्य झाले. स्नो क्वीन त्याला तिच्या बर्फाच्या महालात घेऊन जात होती. ग्रेडा खिडकीत बसून त्याची वाट पाहायची. दिवस महिने उलटले आणि थंडीचे दिवसही गेले, पण के आला नाही.
स्वतःच काही करावं या इच्छेने ग्रेडा बाहेर पडली, आपल्या मित्राला शोधायला, सोबत फक्त आजीने दिलेला आरसा घेऊन. बहादूर ग्रेडा रस्त्यात प्रत्येकाला विचारत होती की कोणी केला पाहिलं आहे का. फिरत फिरत ती नदीजवळ पोहोचली. जवळपास तिला कोणीच दिसलं नाही जे तिला केबद्दल सांगू शकेल. तिने नदीलाही विचारलं, पण काही उत्तर आलं नाही. इतक्यात एक डोम कावळा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, नदीकडे आहे उत्तर तुझ्या प्रश्नाचा, पण आधी तिला गिफ्ट द्यावं लागेल. ग्रेडाने तिचा आवडता नेकलेस काढून नदीला देऊन टाकला. तेव्हाच एक जादू झाली आणि एक बोट प्रकट झाली. ग्रेडाला वाटलं की नदीला तिची भेट पसंत पडलीये आणि ही परत फेडे. ती चढल्याबरोबर बोट चालू झाली. बोट किनाऱ्यावर जाऊन थांबली. तिथे एक गुप्त बाग होती, ज्यात फुलंच फुलं होती रंगबिरंगी. इतकी सुंदर बाग तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीतरी गडबड होती. या फुलांना सुगंध नव्हता. ग्रेडाच्या दुसऱ्या बाजूने एक बाई तिच्याकडे येत होती. ही बागेची मालकीण होती. कशी आहेस बाळा? हसत तिने विचारलं. आणि अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बागेतील फुलांना पुन्हा सुगंध येतोय. मला क्षमा करा, मी तुमच्या परवानगीशिवाय इथे आले. काही हरकत नाही बाळा, बरं झालं तू आलीस. कित्येक वर्ष झाले कुणीच आलं नाही माझ्या बागेत. तू एकटीच इथे काय करतेस? ग्रेडा बागेच्या मालकिणीला म्हणाली की ती तिच्या मित्राला केला शोधते. पण मालकीण म्हणाली की ग्रेडाच्या आधी कित्येक वर्ष तिने दुसरा माणूसच पाहिला नाही. अच्छा, असं असेल तर मला बोटीवर जायला हवं. केला लवकरात लवकर शोधायला हवं. बागेच्या मालकिणीला असं वाटत नव्हतं की ग्रेडाने जावं, म्हणून ती खोटं बोलली. काय नाव म्हणालीस? कदाचित पाहिलं असावं कुठेतरी. ग्रेडाने तिला सगळं सांगितलं आणि जेव्हा बागेच्या मालकिणीने स्नोक्वीनचं नाव ऐकलं ती भडकली. स्नोक्वीन? तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तिच्यामुळे माझ्या फुलांचा सुगंध नाहीसा झाला होता. मग अचानक तिला इच्छा झाली ग्रेडाची वेणी घालायची. ग्रेडाला काही कळेना की का, पण त्यांनी हट्टच केला. ग्रेडाला हे माहित नव्हतं की तो जादूचा कंगवा होता. या कंगव्यामुळे ग्रेडा सगळं काही विसरली. फक्त आनंद आठवत होता. बागेची मालकीण वाईट नव्हती. तिने असं चांगल्या हेतूने केलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली, ग्रेडाला काहीच आठवत नव्हतं. ती इथे कशी आली, का आली, काहीच नाही. मग तिला 2 गुलाब दिसले बागेच्या मालकिणीच्या टोपीवर आणि काहीतरी आठवू लागलं. प्रेमापुढे कशाची जादू चालेल? तिला माहित नव्हतं की ती किती वेळ तिथे झोपली होती. पण तिच्या आवडत्या आठवणी परत आल्या होत्या. ती परत नदीजवळ गेली. बोट तर तेथेच होती, पण कुठे जायचं हे माहित नव्हतं. तेव्हाच एक कावळा तिच्याकडे आला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि ग्रेडा त्याच्या मागे मागे चालू लागली. ते पोहोचले बर्फाच्या समुद्रात. तेथेच एका बोटीवर कावळा जाऊन बसला. ग्रेडा हळूच त्या बोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे या बोटीने पोहोचणार का मी क्वीनच्या महालात? अचानक काही पायरेट्स तेथे आले आणि त्यांच्यापैकी एक पायरेट मुलगी ग्रेडाशी बोलली. तू तिथेच जाशील जिथे आम्ही जाणार, आणि आम्ही कुठेच जात नाही आहोत.
त्याच वेळी स्नो क्वीन प्रयत्न करत होती की केने त्याचा भूतकाळ विसरावा. बरंच काही तो विसरला होता, पण ग्रेडा काही त्याच्या मनातून जात नव्हती. लवकरच तुझं हृदयही थंड करून टाकेल, मग काहीच लक्षात राहणार नाही. पायरेटला जेव्हा ग्रेडाकडून ग्रेडा आणि केची कहाणी कळली, ती म्हणाली की त्याला विसरून जा, कारण त्याचं बाहेर येणं अशक्य आहे. माझा खास मित्र आहे के, मी शोधूनच काढेन. पायरेट मुलीला हा हट्ट विचित्रच वाटत होता. खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्यासोबतच राहावं, तिची मैत्रीण बनून. पण ग्रेडा खूप हट्टी होती. त्याला तर मला वाचवायचंच आहे. तिला कुणीच मैत्रीण नाही, त्यामुळे पायरेट मुलीला ग्रेडाचा हा हट्ट खूप आवडला आणि ती तिच्यासोबत जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी ती तिच्यासाठी एक रेनडियर घेऊन आली. ही संपूर्ण स्नो राज्यातील गतिशील रेनडियर होती आणि ती ग्रेडाला रस्ता दाखवणार होती. वचन दे की तू त्या स्नो क्वीनला पकडशील आणि माझ्या बोटीलाही वाचवशील. वचन देते, मी परत नक्की येईन. रेनडियरवर बसून ग्रेडा जात होती. तिला आधी जाणून घ्यायचं होतं की स्नो क्वीनला हरवायचं कसं, आणि रेनडियर सुद्धा सांगणार होती. खूप चालल्यावर ते उत्तर टोकाला पोहोचले. तेथे त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. म्हणजे तू तो आरसा घेऊन आलीसच, हो ना? ग्रेडाला काहीच समजलं नाही आणि त्यांना आरशाबद्दल कसं माहीत, पण तिला हे माहीत होतं की ती योग्य जागी आली आहे. तिने त्यांना तो आरसा दाखवला. म्हणजे मी स्नो क्वीनला यानेच हरवणार. हा तर जादूचा आरसा आहे. यामध्ये सत्य दिसतं, फक्त सत्य. मग ते सत्य भले कुठेही लपलेलं का असेना, हा ते दाखवतो. प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नसतं. त्यामुळे खरी शक्ती तर तुम्हा सर्वांच्यात आहेच, प्रेमाची शक्ती. त्यांच्यामुळे ग्रेडाला माहीत झालं की स्नो क्वीन कोण होती. जर त्याने खरं दाखवलं तर ती तिला हरवू देखील शकते, कारण आधी स्नो क्वीन सुद्धा एक चांगली मुलगी होती, प्रेमाने ओतप्रोत भरलेली. जेथेही ती हात लावायची फुले फुलायची आणि तिच्या हास्यात सूर्याची चमक होती. ती एक खूप आनंदी मुलगी होती. तिचं नाव होतं लायला. पण सगळ्यांना वाटायचं की ती जादूगरीण आहे, म्हणून तिच्यासोबत कुणीच खेळत किंवा बोलत नसे. एकटेपणाने तिचा आनंद हिरावून घेतला. तिला तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा द्वेष वाटू लागला आणि एक दिवस तिने एक इच्छा व्यक्त केली. जो मला त्रास देईल त्याचा बर्फ बनेल. आणि मग तिने एक बर्फाचा महाल बनवला. सगळ्यांपासून दूर, एकटा, आनंदापासूनही दूर. ग्रेडा बर्फाच्या महालात पोहोचली आणि तेथे तिला दिसला के, बर्फाची मूर्ती बनवत असलेला. तू सापडलास शेवटी के. तू मला विसरलास. मी ग्रेडा. केने ग्रेडाकडे पाहिलं पण ओळखलं नाही. इथे असलेल्या प्रत्येक वस्तूप्रमाणे त्याचं हृदय देखील बर्फाचं बनलंय. ग्रेडाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सोड याला, आता हा माझा आहे. मी तुला सुद्धा बर्फाचं बनवून टाकेन. नाही करणार तू असं काही. के, आय लव्ह यू. त्याला आठवलं. ग्रेडा, हो मला आठवलं. रागाने स्नो क्वीनने तिची जादूची छडी फिरवली जोरात आणि त्यातून निघाला एक भयंकर बर्फाचा खंजीर. तेव्हाच ग्रेडाने तिचा आरसा काढला आणि तो खंजीर त्यावर आपटून अदृश्य झाला. स्नो क्वीनने ग्रेडाच्या आरशात पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं, कारण त्यात तिला दिसला लायलाचा चेहरा.
अचानक स्नो क्वीन तिच्या गोड रूपात बदलली. ती लायला बनली. धन्यवाद. मला माहितीये की मी कोण आहे. मी पुन्हा स्वतंत्र झाले. बाय बाय. के आणि ग्रेडा एकमेकांकडे पाहून हसले. आता ते नेहमी सोबत राहणार होते, एकत्र मोठे होणार, त्या 2 गुलाबांसारखे जे त्यांच्या अंगणात आहेत. एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलाय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले,
पळून पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता, त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं, पडदे फाटलेले होते, गादी विखुरली होती, उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग सातव्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला, मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने
तो नदीतच पडला. ओ वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा, अरे तो वाचवा, खूप ओरडला, मी बुडतोय, पण कोणी आलं नाही. बुडतोय मी. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले.